नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन ॲपमध्ये तुमचं स्वागत आहे। तर या ठिकाणी आज आपण इयत्ता 10वीचा विज्ञान भाग 2 याच्यामधील तिसरा चॅप्टर बघणार आहोत, ज्या चॅप्टरचं नाव आहे सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 2। तर या चॅप्टरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत प्रजनन नेमकं काय असतं, त्याचे दोन प्रकार, अलैंगिक प्रजनन व लैंगिक प्रजनन, त्याच्यानंतर लैंगिक आरोग्य काय असतं, त्याच्यानंतर प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान काय आहे, आणि त्याच्यानंतर लोकसंख्या विस्फोट काय आहे या ठिकाणी इत्यादी घटकांचा अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत। आता या ठिकाणी वन बाय वन आपण या चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत। जर समजा तुम्ही परिवर्तन ॲप डाउनलोड नसेल केलं तर परिवर्तन ॲप डाउनलोड करा, कारण की परिवर्तन ॲपमध्ये इयत्ता 10वीचा पूर्ण सिलेबस या ठिकाणी टाकलेला आहे, बिलकुल फ्री ऑफ कॉस्टमध्ये, ज्याची लिंक मी फर्स्ट कमेंटमध्ये दिलेली आहे। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, थोडे आठवाचा जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न बघा काय आहे, सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत। तर सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणकोणत्या आहेत बघा, याच्यामध्ये पोषण आहे, पोषण म्हणजे आपण जे अन्न घेतो तर त्यालाच आपण पोषण म्हणतो। त्याच्यानंतर श्वसन आहे, रक्ताभिसरण आहे, उत्सर्जन आहे, नियंत्रण आहे व समन्वय इत्यादी महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया सजीवामध्ये आढळून येतात। ओके, लक्षात सर्वांच्या कोणकोणत्या आहेत बघा, पोषण आहे, श्वसन आहे, रक्ताभिसरण आहे, उत्सर्जन आहे, नियंत्रण आहे व समन्वय आहे इत्यादी जीवन प्रक्रिया सजीवामध्ये आढळून येतात। आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न विचारला आहे, शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण जीवन प्रक्रिया बघितलेल्या आहेत कोणकोणत्या, पण त्याच्यामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत हे त्यांनी विचारले। तर याच्यामध्ये श्वसन आहे, पोषण आहे आणि रक्ताभिसरण आहे, या 3 जीवन प्रक्रिया सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, कारण की या 3 जीवन प्रक्रियाशिवाय ऊर्जा निर्मिती होऊ शकणार नाही आहे। ओके, आता याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढं बघा, आता आपण काय बघणार आहोत याच्यामध्ये बघा, पुढचा क्वेश्चन या ठिकाणी त्यांनी विचारलेला आहे, एक मिनिट जास्त, चला ठीक आहे। या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत आणि त्यामध्ये काय फरक आहे। तर पेशी विभाजनाचे प्रमुख 2 प्रकार आहेत, एक आहे सूत्री विभाजन आणि दुसरा आहे अर्धगुणसूत्री विभाजन। त्याच्यामध्ये या ठिकाणी आता फरक आहे बघा, सूत्री विभाजनामध्ये बघा, सूत्री विभाजन जे आहे ते कायिक पेशीमध्ये होत असतं आणि अर्धगुणसूत्री विभाजन जे आहे ते जनक पेशीमध्ये होत असतं। त्याच्यानंतर बघा, सूत्री विभाजनामध्ये केंद्रक विभाजन एकदाच होत असतं आणि अर्धगुणसूत्री विभागामध्ये केंद्रक विभाजन जे आहे ते 2दा होत असतं। त्याच्यानंतर बघा, सूत्री विभाजनात काय होत असतं, 2 नवजात पेशी तयार होत असतात आणि अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये 4 नवजात पेशी तयार होत असतात। तर हा जो फरक आहे या ठिकाणी बघा, सूत्री विभाजन आणि त्याच्यानंतर अर्धगुणसूत्री विभाजन याच्यामध्ये हा मुख्य फरक आहे। आता या ठिकाणी चौथा प्रश्न त्यांनी काय विचारलं आहे बघा, पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात। आता पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावणार आहेत या ठिकाणी आपल्याला बघायचं बघा, पेशी विभाजनात गुणसूत्रे जनुक किंवा जनक पेशीकडून नवजात पेशीकडे जनुकीय माहिती वहन करण्याची भूमिका बजावत असतात। म्हणजे या ठिकाणी बघा, जी जनक पेशी असते तर जनक पेशीकडून नवजात पेशीकडे जनुकीय माहिती या ठिकाणी ट्रान्सफर करण्याचं, जनुकीय माहिती स्थलांतरित करण्याचं जे काम करत असतं ते कोण करत असतं, दॅट इज द पेशी विभाजन करत असतं। चला ठीक आहे, सर्वांना या ठिकाणी थोडे आठवाचे प्रश्न समजले असतील। आता पुढं बघा, या ठिकाणी मागील इयत्तामध्ये आपण जीवन प्रक्रियांचा अभ्यास केला आहे, त्या सर्व जीवन प्रक्रिया म्हणजेच पोषण, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदन आणि प्रतिसाद इत्यादी आहेत। बघा, मी तुम्हाला पहिलाच प्रश्न सांगितला होता की सजीवामध्ये कोणकोणत्या जीवन प्रक्रिया असतात, तर या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे बघा, पोषण आहे, श्वसन आहे, रक्ताभिसरण आहे, उत्सर्जन आहे, संवेदन आहे आणि प्रतिसाद आहे। ओके, त्याच्यानंतर बघा, प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी व जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत। आता बघा, कोणता बी सजीव आहे त्याला जर जिवंत जर राहायचं असेल तर जीवन प्रक्रिया ही खूप सगळ्यात काळाची गरज आहे, म्हणजे या ठिकाणी आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा, या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियासारखीच अजून एक जीवन प्रक्रिया सजीवामध्ये आढळते आणि ती म्हणजे प्रजनन आहे। आता प्रजनन पण ही एक जीवन प्रक्रियाच आहे। ओके, परंतु प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते, तर तो सजीव त्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी मदत करत असते। आता बघा, प्रजनन जर नसेल तर माणूस जिवंत राहतो, याच्यामध्ये कोणताच सजीव मरणार नाही आहे, पण प्रजनन पण एक जीवन प्रक्रिया आहे, ती या ठिकाणी कशासाठी महत्त्वाची आहे, या ठिकाणी बघा, प्रजातीला जिवंत ठेवण्यासाठी म्हणजे दुसरी प्रजाती तयार करण्यासाठी त्या ठिकाणी प्रजनन प्रक्रिया महत्त्वाची आहे, ती आपण पुढे बघणार आहोत। चला
बघा पुढं काय म्हणलं त्यांनी. आता या ठिकाणी त्यांनी आपलं निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. काय निरीक्षण करायला सांगितलं बघा, शेजारील चित्राचे निरीक्षण करा आणि त्या आधारे कोणती जीवन प्रक्रिया तुम्हाला लक्षात आली आहे हे या ठिकाणी सांगायला सांगितले. आता ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, शेजारील जी आकृती दिलेली आहे त्या शेजारील आकृतीमध्ये ज्या प्रक्रिया दिलेल्या आहेत, अ आहे, ब आहे, क आहे आणि ड आहे, या सगळ्या प्रक्रिया प्रजननाच्या आहेत ते आपण पुढं बघणार आहोत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिली जी या ठिकाणी बघा आकृती दिलेली आहे, या आकृतीमध्ये आकृतीमध्ये काय झालेली आहे, एका फांदीपासून नवीन फांदी तयार झालेली आहे. म्हणजे एका शाखेपासून नवीन शाखा तयार झालेली आहे. त्याच्यामुळं या प्रजननास आपण शाकीय प्रजनन म्हणतो. आपण पुढं डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर दुसऱ्या या ठिकाणी आकृतीमध्ये बघा कोंबडी आहे आणि कोंबडीमध्ये काय झालेलं आहे, अंडा तयार होत आहे. मग या ठिकाणी बघा कोंबडीमध्ये जो अंडा तयार होतो दॅट इज द लैंगिक प्रजननाचा एक भाग आहे, तो आपण पुढं बघणार आहोत. म्हणजे या ठिकाणी लैंगिक प्रजनन होत असते. त्याच्यानंतर क मध्ये काय दिले त्यांनी बघा, एका बियापासून किंवा एका बीजापासून या ठिकाणी नवीन अंकुर तयार होत आहे. त्याच्यामुळे या प्रजननास म्हणतो आपण बीजांकुरण प्रोसेस म्हणतो किंवा बीजांकुरण दॅट इज द प्रजनन म्हणतो. हे आपण पुढं बघणार आहोत डिटेलमध्ये. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा ड मध्ये काय दिले, एकापासून 2 पेशी तयार झालेल्या आहेत. तर या ठिकाणी पेशीचं विभाजन झालेलं आहे, एकापासून 2 तयार झालेलं आहे, म्हणून याला आपण द्विपेशी विभाजन म्हणतो. हे आपण पुढं डिटेलमध्ये बघणार आहोत. चला ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी बघा प्रजनन कशा पद्धतीने होतं काही नाही हे आपल्याला पुढं बघायचं आहेच, पण त्याआधी त्यांनी एक थोडक्यामध्ये माहिती आपल्याला दिलेली आहे आणि निरीक्षण करून या ठिकाणी डायग्राममध्ये किंवा शेजारील आकृतीमध्ये काही जीवन प्रक्रिया दिलेल्या आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायला सांगितला होता. ओळखायला आपल्याला सांगितलं होतं, तर ते आपण या ठिकाणी ओळखलेलं आहे. आता पुढं बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय म्हणलं आहे, सांगा पाहूमध्ये त्यांनी काही प्रश्न विचारलेत. प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय. आता प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय, म्हणजे समजा प्रजाती म्हणजे कोणती बी समजा जात, कुत्र्याची असेल, मांजराची असेल, कोल्याची असेल, बैलाची असेल, म्हशीची असेल, तर ती प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय. तर तशापासूनच त्या म्हशीपासूनच नवीन म्हैस तयार होणे, नवीन मांजरापासून नवीन मांजर तयार होणे. तर या ठिकाणी बघा प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय, प्रजननाच्या साहाय्यानं आपण प्रजाती टिकून राहू प्रजननाच्या साहाय्याने आपण प्रजाती या ठिकाणी टिकून राहू शकतो. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न, एका सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीयदृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच असतो का. तर याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो आहे बी, म्हणजे असू बी शकतो किंवा नसू बी शकतो. जर समजा अलैंगिक प्रजनन असेल तर या ठिकाणी तंतोतंत साम्य त्या ठिकाणी असतं, बट जर समजा लैंगिक प्रजनन असेल तर त्यामध्ये थोडाफार या ठिकाणी वेगळेपणा असू शकतो. जसं की समजा तुमच्यामध्ये आणि तुमच्या वडिलांमध्ये या ठिकाणी फरक आहे, बरोबर आहे, पण आंब्याच्या झाडामध्ये थोडा फरक आहे का, तेवढा फरक नाही आहे. आंब्याचं झाड समजा या ठिकाणी म्हणजे सेमच प्रकार आहे तो, बरोबर आहे. म्हणजे जर समजा या ठिकाणी बघा अलैंगिक प्रजनन असेल तर तंतोतंतपणा असू शकतो आणि लैंगिक प्रजनन असेल तर तंतोतंतपणा नसू शकतो. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय विचारला आहे, एकाच प्रजातीच्या 2 सजीवामध्ये तंतोतंत साम्य असणे किंवा नसणे हे कशावर अवलंबून असते. आता या ठिकाणी ते प्रजनन कोणतं आहे, अलैंगिक प्रजनन आहे का लैंगिक प्रजनन आहे, तर याच्यावर म्हणजे त्या सजीवामध्ये जे सजीव तयार होणार आहे त्याच्यामध्ये साम्य आहे का नाही, तर हे कशावर डिपेंड असतं. अलैंगिक प्रजनन असेल तर तंतोतंत साम्य असतं आणि लैंगिक प्रजनन असेल तर त्या ठिकाणी साम्य नसतं. म्हणजे प्रजननावर या ठिकाणी डिपेंड आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला आहे बघा त्यांनी, एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे आणि पेशी विभाजन याचा काय परस्पर संबंध आहे. आता बघा या ठिकाणी बघा एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे, यस, आणि पेशी विभाजन याचा काय परस्पर संबंध आहे हे आपण पुढं डिटेलमध्ये बघणार आहोत. जेव्हा आपण प्रजनन बघणार आहोत या ठिकाणी बघा प्रजननाचे 2 प्रकार आहेत, एक आहे अलैंगिक प्रजनन, दुसरं आहे लैंगिक प्रजनन. जेव्हा आपण डिटेलमध्ये बघू तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. चला ठीक आहे, पुढं बघा आता या ठिकाणी एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो रे, प्रजनन म्हणत असतो. तर बघा प्रजननाची समजा तुम्हाला जर व्याख्या विचारली तर प्रजनन असतं काय, एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे या प्रक्रियेस काय म्हणायचं, प्रजनन असं म्हणायचं. सजीवाच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणापैकी प्रजनन हे एक विशेष लक्षण आहे. प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणापैकी प्रजनन हे एक कारण आहे.
तर नवीन जर सजीव तयार करायचा असेल तर त्या ठिकाणी प्रजनन हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे प्रजनन 2 प्रकारे असतं. एक असतं अलैंगिक प्रजनन, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो असेक्स्युअल रिप्रोडक्शन, आणि त्याच्यानंतर दुसरं आहे लैंगिक प्रजनन, त्याला आपण म्हणतो सेक्स्युअल रिप्रोडक्शन. तर ते आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की मला कळवा. धन्यवाद. आणि परिवर्तन ॲप जरूर डाउनलोड करा. लिंक त्याची फर्स्ट कमेंटमध्ये दिलेली आहे. ओके.